औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात तणाव निर्माण झाला। दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आलेली आहे। तसंच परिसरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपुरातील परिमंडळ 3, 4 आणि 5 मध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे। आतापर्यंत पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय। तर दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांची धरपकड पोलिसांकडून सुरूच आहे। एका गटानं आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाविरोधात दुसऱ्या गटाच्या लोकांनीही आंदोलन केलं आणि त्यानंतर या आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी पोलिसांवर हल्ला केला। शिवाय काही वाहनांवर दगडफेक केलेली आहे। तसंच जाळपोळ करण्याचाही प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी समाजकंटकांवर लाठीचार्ज केला। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। समाजकंटकांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाल्याचं कळतंय। तर नागपूरच्या महाल परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांकडून आतापर्यंत 50 जणांना ताब्यात घेण्यात आले। काल नागपूरमध्ये जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळी गाड्यांची तोडफोड करण्यात आली, दगडफेक करण्यात आली आणि यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। पोलिसांकडून आता या समाजकंटकांचा शोध घेतला जातो। आतापर्यंत 50 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आणखी काही जे समाजकंटक होते, आंदोलक होते त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। काल एका गटानं आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाविरोधात दुसऱ्या गटानं आंदोलन केलं आणि या आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाला, दगडफेक करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला। तर आपण ही 3 दृश्य बघतोय। नागपूरमध्ये जो तणाव निर्माण झालेला होता त्या दरम्यान गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। ही सकाळची दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात नागपूरमधल्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। नागपूरच्या महाल परिसरातील ही दृश्य आहेत। अनेक वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आलेली आहे आणि आता सध्या नागपूर परिसरामध्ये, महाल परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तर पोलिसांकडून सध्या कोम्बिंग ऑपरेशन देखील सुरू आहे। अनेकांचा शोध घेतला जातो। आतापर्यंत 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आणि या हल्ल्यामध्ये काही पोलीस देखील जखमी झालेले आहेत। 2 गटात तणाव निर्माण झालेला होता। त्यानंतर या वाहनांची जाळपोळ करण्यात आली आणि दगडफेक करण्यात आली।